राज्यात सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. एकीकडे सरकारकडून थकीत कर्जदारांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली जाते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले जाते. हे ऐकायला जितकं चांगलं वाटतंय तितकंच वास्तव मात्र वेगळं दिसत आहे. कारण दुसरीकडे काय चाललंय? बँकांकडून शेतकऱ्यांना सतत नोटिसा पाठवल्या जात आहेत. कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे आणि काही ठिकाणी बँकेचे अधिकारी थेट वसुली करत आहेत. यामुळे शेतकरी पूर्णपणे गोंधळात पडलाय. एकीकडे सरकार दिलासा देण्याच्या घोषणा करतंय आणि दुसरीकडे बँका वसुलीसाठी दबाव टाकत आहेत. मग शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तरी काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांचा. अजूनही स्पष्टपणे नियम आणि अटी जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. कोणाला कर्जमाफी मिळणार? कोणाला 50,000 प्रोत्साहन मिळणार? याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. काही शेतकरी कर्ज भरायचं थांबवून बसलेत, तर काही जण भीतीपोटी कर्ज भरत आहेत. म्हणजेच एक प्रकारचा गोंधळ आणि असुरक्षितता निर्माण झालीय. त्यातच शेतकरी आधीच मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा पिकं हातातून गेली आहेत. शेतकऱ्याच्या हातात उत्पादन नाही, बाजारात योग्य भाव नाही आणि वरून कर्जफेडीचा दबाव. ही परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. अनेक ठिकाणी शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत चाललेत. घर खर्च, शेतीचा खर्च आणि कर्जफेड हे सगळं सांभाळणं कठीण झालंय. म्हणूनच शेतकऱ्यांची एकच ठाम मागणी आहे. सरकारने लवकरात लवकर स्पष्ट नियम आणि अटी जाहीर कराव्यात. पात्र आणि अपात्र याबाबत पारदर्शकता आणावी आणि ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या प्रत्यक्षात तात्काळ लागू कराव्यात. तसंच बँकांच्या वसुली प्रक्रियेला काही काळ स्थगिती द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. नाहीतर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. शेवटी एकच प्रश्न उरतो, शेतकऱ्याला नेमका दिलासा कधी मिळणार? अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.